राज ठाकरे यांना यावेळेला गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं केला। मात्र आपल्याला गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरे यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे हा खटला महिनाभरात निकाली निघू शकतो, त्यासाठी सहकार्य करायला हवं असं राज ठाकरे यांना कोर्टानं सांगितलं। तर यापूर्वी सुद्धा याच खटल्यासंदर्भात राज ठाकरे अनेकदा या कोर्टात हजर झाले आहेत। आजही ते कोर्टात येणार, यासाठी मोठा तगडा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात ठेवण्यात आला होता, कारण तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळेच पोलीस बंदोबस्त ठाणे कोर्ट परिसरामध्ये तैनात केला होता। सुनावणीला हजर झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थाच्या दिशेने निघाले, त्यावेळचे हे दृश्य। 10:30-11:15च्या सुमाराला राज ठाकरे ठाण्यात दाखल झाले, कोर्टात गेले आणि त्यानंतर अगदीच 5 ते 7 मिनिटात सुनावणीला हजर राहून त्यानंतर ते पुन्हा एकदा इथून निघालेत। यावेळेला मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते इथे जमले होते, तर स्वतः अविनाश जाधवही या ठिकाणी उपस्थित होते। राज ठाकरेंनी गुन्हा अमान्य असल्याचं यावेळेला सांगितले। आजच्या दिवसातली या प्रकरणातली सुनावणी संपली आहे। राज ठाकरे यांच्या संदर्भात सुनावणीचा जो मुद्दा होता तो आजच्या दिवसातला मुद्दा संपलेला आहे। राज ठाकरे यांनी आपल्याला गुन्हा मान्य नाही असं सांगितलं, त्यानंतर आजच्या दिवसातली या खटल्यातली या प्रकरणातली सुनावणी संपली आहे।